सार्वजनिक बांधकाम विभागात मानधन व झेरॉक्सची लाखो रुपयांची बिले जाणून बुजून अडविल्याचा आरोप करत भादोला येथील गणेश शिंदे या झेरॉक्स ऑपरेटरने बुलढाण्यात 24 मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे। भादोला येथील रहिवासी गणेश शिंदे हे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये झेरॉक्स ऑपरेटर म्हणून 2014 पासून मानधन तत्वावर कार्यरत आहेत। त्यांचे जिजाऊ झेरॉक्स सेंटर आहे। कार्यालयीन झेरॉक्स काढण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे टेंडर निघाले होते। ते टेंडर गणेश शिंदे यांनी घेतले, त्यानुसार ते झेरॉक्स काढत होते। एप्रिल 2024 पासूनची झेरॉक्सची बिले सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडे थकली आहेत। देयकांची मागणी करूनही टाळाटाळ केली जात आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे उपोषणकर्ते गणेश शिंदे यांनी सांगितले आहे। मी गणेश रामधन शिंदे, राहणार भादोला। मी 24 तारखेपासून इथं उपोषणाला बसलोय। आज तिसरा दिवस आहे। आजपर्यंत कोणताच अधिकारी इथं आलेला नाही आहे आणि माझे इथं ऑफिसला बिल थांबून ठेवलेले आहे। माझे 5.5 लाखाचे बिल इथं ऑफिसला आजपर्यंत त्यांनी थांबून ठेवलेले आहे आणि आजपर्यंत मला कोणतेही बिल दिलं नाही। 2024 पासून माझं बिल 24 मार्च पासून ते 4-5 महिन्याचं बिल बाकी आहे माझं। मी PWD ऑफिसला जॉब करत होतो 14 वर्षापासून। माझे झेरॉक्सचे बिल आहे, माझ्याकडे झेरॉक्सचं टेंडर होतं ऑफिसचं आणि मी तिथं काम बी करत होतो ऑपरेटरचं। त्यांनी माझं बिल 3 महिन्याचं बिल पेमेंट दिलं नाही आणि जे झेरॉक्सचे बिल होते माझे ते पण आजपर्यंत दिलेले नाही आहे। माझी प्रमुख मागणी अशी आहे की जोपर्यंत माझं बिल भेटत नाही तोपर्यंत मी उपोषण चालू ठेवणार आहे। आणि जो प्रभू गारोळे त्यांनी जे आपल्या ऑफिसचा भ्रष्टाचार करत जी बिलं काढलेले खोटे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना त्यांची बदली करण्यात यावी।